ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा। सर्व भक्तमंडळींना नमस्कार। मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु। सद्गुरूंचा महिमा मंडित व्हावा या हेतूने हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्याच्यापर्यंत आत्तापर्यंत मी आपल्याला अनेक व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि आत्ता मला हा वाटतं 80वा व्हिडिओ असेल। हा व्हिडिओ नगरमधील एक भक्त श्रीमती पुष्पलता दिवटे यांनी गुरुगौरिका पुष्प 3 मध्ये पान क्रमांक 121-135 वर प्रसिद्ध केला आहे आणि त्या लेखाचं नाव आहे श्री रामकृष्ण गुरु माझे आई। या लेखामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं आहे। मी मागे आपल्याला बोललो होतो की या सद्गुरू परंपरेत कोण भक्त सिनियर कोण भक्त ज्युनियर असं काही नसतं। या ठिकाणी सिनियरिटी ज्युनियरिटी काही नाही। सद्गुरूंच्या तुमच्या अंतःकरण आणि सद्गुरूंचं अंतःकरण जिथे एक होतं तिथं त्या भक्तांना अनुभव यायला लागतात आणि एक होणं हे याला काही कालमर्यादा नाही। एखाद्या माणसाचं 10 वर्षात ते होणार नाही आणि एखाद्या माणसाचं 10 मिनिटात ते होईल काय हे काही सांगता येत नाही। या दिवटे मंडळी ही मला वाटतं 1978च्या आसपास दर्शनाला यायला लागले। सुरुवातीला श्री दिवटे येत होते आणि 80 सालानंतर त्यांच्या स्वभावावरती म्हणजेच हा लेख लिहिणाऱ्या पुष्पलता दिवटे या देखील तिथे यायला लागल्या। त्या काळात मला वाटतं दिवटे यांची प्रकृती थोडी ठीक नव्हती आणि त्यांना थोडा एक मानसिक त्रास होत होता आणि थोडं बाह्यवादीसारखं होत होतं आणि त्यावर उपाय म्हणून सद्गुरूंनी त्यांनी विचारलं तर सद्गुरूंनी त्यांना नित्य दर्शनास येण्यास सांगितलं। रोज तुम्ही दर्शनाला या एवढंच सांगितलं। बघा मी कायम सांगतो की ते कुठल्या चमत्कारावर वगैरे त्यांचा विश्वास नव्हता। तर चमत्कार ते करत नव्हते पण लोकांना चमत्काराचे अनुभव यायचे हा भाग वेगळा आहे। पण गंडा दिला ताईत दिला हे असं काही कुंकू काढलं एखादी वस्तू काढली दिली असं काही नव्हतं त्यांचं। पण ते म्हणायचे तुम्ही इथे या तीर्थप्रशन करा तुमचं काम होईल असं ते त्यांना सांगत असतं सगळ्यांना। तर त्याप्रमाणे त्यांना सांगितलेलं होतं आणि दिवटे यांना काही असं वाटायला लागलं की आपण आता एवढे सद्गुरूंच्याकडे येतोय। अनेक भक्त सद्गुरूंच्या घरी बोलवतात पण आपल्याला काही सद्गुरूंना घरी बोलवता येत नाही। आपण भाड्याकरून राहतो तिथं कसं काय होईल व्यवस्था वगैरे असं त्यांना वाटायला लागलं। आणि मी मागे आपल्याला सांगितलं की आमच्या सद्गुरूंकडे जे भक्त येत होते ते आर्थिक परिस्थितीने बरेचसे गांजलेलेच होते काय आणि ते गांजलेले होते म्हणूनच येत होते। त्रास होता म्हणूनच येत होते। तर त्या ठिकाणी त्यांना असं वाटायला लागलं आणि एकदा त्यांनी सद्गुरूंकडे इच्छा व्यक्त केली की आम्हाला आपल्याला घरी बोलवायचं आहे आपली तिथे पाद्यपूजा करावी असं आम्हाला वाटतंय तर आपण आम्ही भाड्याकरून तो काय करावं। तर सद्गुरू म्हणले असं करा 1986ची दत्तजयंती आलेली होती जवळ आणि मग त्यांनी सद्गुरूंनी सांगितलं आपण असं करू दत्तजयंतीला तुमच्याकडनं ही पूजा करून घेऊ। आता दत्तजयंतीला काय सद्गुरू बाहेर जाणार नाहीत कारण दत्तजयंतीला सगळा उत्सव इथं आहे। मग तो जो भाग होता त्यांनी असं सांगितलं होतं की दत्तजयंतीला मी तुमची इथं पूजा करून घेतो तुमच्याकडनं। आता हे दिवट्यांचं बोलणं झालं काय दिवटे कुटुंबाशी बोलणं झालं आणि त्याला साक्षीदार होते आमचे प्रभाकर काका आणि गुरुदेव। आता ही गोष्ट काही गुरुदेव जाहीरपणे कोणाला सांगत नाहीत मी असं ठरवलं आहे अमकं तमकं आणि तोपर्यंत 86 सालापर्यंत सद्गुरूंनी कधीही दत्तात्रय निवासात स्वतःच्या चरणकमलांची पूजा करून घेतलेली नव्हती। त्या ठिकाणी जी पूजा होत होती ती सद्गुरूंच्या समोर ज्या पादुका आहेत त्या पादुकांची पूजा व्हायची आणि सद्गुरूंनी वेळ सांगितलं या पादुका माझ्या नसून माझ्या गुरूंच्या आहेत। आमची परंपरा अशी आहे की आपल्या भक्तांकडनं आपल्या गुरूंची पूजा करून घ्यायची
आणि म्हणून या ज्या पादुका आहेत या माझे गुरु नरसिंह सरस्वती महाराज यांच्या त्यांची मी पूजा करून घेतोय. पण 1986 साली हा एक मोठा त्यांनी निर्णय घेतला होता आणि त्या दिवसापासून दत्त देवस्थानमध्ये पाद्यपूजा म्हणजे स्वतःच्या चरणकमलाची देखील पूजा त्यांनी करायला त्यावेळेस कदाचित सुरुवात केली असं मी म्हणू शकेन. आता हे एवढा मोठा निर्णय आहे आणि मग अनेक ठिकाणी अनेक भक्त तिथे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्याला म्हणतात तसे होतेच. पण त्यापैकी कोणालाही मान न देता हे दिवटे जे 2-4 वर्षापासून यायला लागले होते त्यांना सद्गुरूंनी मान दिला. म्हणजे त्यांच्याकडनं हे करून घेतलं. म्हणून म्हटलं सद्गुरू कोणाकडनं काय करून घेतील हे आपल्याला सांगता येत नाही. आणि मग त्या ठिकाणी त्यांचं ते निर्धारित झालं होतं. आता दिवटे कुटुंबाला माहीत होतं. दिवटे कुटुंब त्या ठरलेल्या वेळेस त्या ठिकाणी दुपारच्या वेळेस आले आणि त्यांनी येताना फोटोग्राफर आणला, पूजेचं साहित्य आणलं आणि फोटोग्राफर वगैरे पाहिल्यावर ते काही भक्त मंडळी होते. ते म्हटले अहो हे काय आज काय एवढं काय घेऊन आला तुम्ही? नाही म्हटले ते पाद्यपूजा करायची. हे म्हणजे दत्त जयंतीला काय पाद्यपूजा वगैरे नसते, इथे उत्सव असतो या दिवशी पाद्यपूजा वगैरे काही होत नसते, तुम्ही आता काय होणार नाही. त्या भक्त मंडळींना उत्साह बघा काय त्या फोटोग्राफरलाही परत पाठवून दिलं. हे बाहेरचे बाहेर झालं, सद्गुरूंना काहीच माहीत नाही, बाहेरचे बाहेर झालं. आता हे दिवटे कुटुंब नाराज झालं बघा. असं झाल्यावर नाराज होणार. आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं आणि या लोकांनी आता असं केलं आहे. मग त्यांनी काय केलं आमचे दत्त सद्गुरू ज्या खोलीमध्ये तेव्हा बसायचे त्या खोलीमध्ये ते गेले आणि तिथं प्रभाकर काका होतेच. मग प्रभाकरने विचारलं हो ते या पुष्पलता म्हणजे पुष्पलता ताईंनी प्रभाकर काकाला विचारलं आणि मग प्रभाकर म्हणले दिवटे कुठे आहे? आलेत म्हणे. मग म्हणे या सगळ्यात. मग ते आत आले. आत आल्यानंतर प्रभाकराने घेतलं आणि सद्गुरू तिथे होते. मग ते पूजेची तयारी वगैरे सगळं त्यांनी केलं. त्यांनी स्वतःच्या पिशवीतलं ताम्हण काढलं पूजा करायची म्हणून. तर सद्गुरू त्याने विचारलं हे ताम्हण तुमच्या देवघरातलं आहे ना, यात तुम्ही देवाची पूजा करता ना? हो म्हणे. मग सद्गुरू म्हणले नाही यात मी माझे चरण ठेवणार नाही. मग सद्गुरूंनी प्रभाकर काकांना देवस्थानमधनं म्हणजे त्यांच्या खालच्या ह्याच्यातनं 2 मोठे एक चांदीचं ताट तरसाळ वगैरे सगळं आणायला सांगितलं आणि मग ते चांदीचं ताट तिथे ठेवलं आणि त्याच्यात सद्गुरूंनी स्वतःची चरणकमलं ठेवली आणि दिवट्याने सांगितलं आता तुम्ही पूजा करा. मग दिवट्यांनी तिथे केशर लेपन अत्तर लेपन वगैरे करून जे काही असेल ते हार फुलं पूजा केली. आणि हे सगळं होत असताना सद्गुरूंनी विचारलं तो फोटोग्राफर का नाही आणला तुम्ही? फोटो नाही काढायचा तुम्हाला? आणि मग यांना जरा अपराधीपणा झाला. आपण तर आणला होता या लोकांनी परत पडला तर काय करावं? ते काही बोलले नाही. पण सद्गुरूंची कृपा एवढी होती की नरेंद्र कुलकर्णी नावाचे एक आमचे सेवेकरी आहेत, पंचकरी आहेत. तर ते तिथं होतेच. तर ते प्रभाकर काकांना सांगितलं नरेंद्र बोलवा आणि फोटो काढा म्हणून सांगा त्याला. मग नरेंद्र कुलकर्णी यांनी यांच्या पूजेचे सगळे फोटो काढले पूजा करत असतानाचे. आणि सद्गुरूंनी नंतर स्वतःबरोबर त्यांचा फोटो काढला स्वतःबरोबर आणि ते सांगून गेला की माझ्यावर तुमचा फोटो नको का काढा. म्हणजे सद्गुरू कृपा कशी करतात याचं एक उत्तम उदाहरण आहे बघा. म्हणजे जे कुटुंब जी व्यक्ती अत्यंत 2-4 वर्षात आली होती त्यांच्याकडनं हा मोठा मान सन्मानाचा हा भाग आहे असं मला तरी वाटतं की सद्गुरूंच्या चरणकमलाची पूजा करायला संधी मिळणं हा फार मोठी संधी या दिवटे कुटुंबियांना मिळाली आणि ती एक अलौकिक असा त्यांना तो अनुभव आला आणि हा एक भाग झाला. आता दिवटेंची तब्येत थोडी नाजूकच होती आणि रोज तीर्थप्रसाद घ्या म्हणून गुरुदेवांनी सांगितलं होतं. आता या ह्याच्यात कसं असतं माहिती का उपाय येतो पण थोडा वेळ लागतो आणि वेळ लागत होता. मनुष्य असं प्रत्येक मनुष्य अधीर असतो. असे जरी सगळे अनुभव असले तरी अधीर होतो आणि मग लोक आपल्याला काहीतरी सांगत असतात अहो तुम्ही तिकडे जाता मग इकडे जा ना इकडे जा ना. मग कोणतरी त्यांना सांगितलं नगरमध्ये एस.टी. स्टँडवर काहीतरी एक बाबा असतो ते काहीतरी 1-2 दिवस काहीतरी असतात त्यांना तुम्ही जाऊन भेटा. आता हे काय असं माहिती का आडलेला जो मनुष्य आहे तो सगळीकडे जायचा प्रयत्न करतो आणि मग या
पुष्पलताताई या त्या असिस्टंटच्या त्या बाबांकडे गेले आणि ते म्हणजे आता कोणाची आपण असेसमेंट हे त्याच्या दिसण्यावरनं करू नये, पण ते बाबा असे कुठेतरी असे बसलेले होते आणि या तिथे गेल्या आणि गेल्यानंतर त्यांनी विचारलं. पण त्यांचा लौकिक असा होता की ते बाबा सगळ्यांना खरं खरं सांगतात, म्हणून मग त्यांनी विचारलं की बाबा असं असं आहे. तर ते बाबा यांच्यावर चिडलेच. ते म्हणले तुमचे गुरु एवढे मोठे आहेत की तुम्ही माझ्याकडे आलातच का? काय तुम्हाला म्हणजे एवढे मोठे तुमचे गुरु आहेत, तुम्ही माझ्याकडे कशाला आला? माझ्याकडे यायची काय कारण नाही, एवढे श्रेष्ठ आहेत, मी तुमच्याशी या विषयावर बोलू पण शकणार नाही आणि ते तुमचं सगळं कल्याण करणार. म्हणजे बघा, ही यातनं सद्गुरू स्वरूपाची ओळख पण होती. आता ते जे कोणी बाबा होते, आता बऱ्याच वेळा असं असतं की या मार्गातले जे लोक असतात ना, ते आपल्याला त्यांच्या पेहरावरनं ओळखू येत नाहीत. हो, काय पेहरावरनं ओळखू येत नाहीत. काही लोक पोचलेले असतात पण ते कधी काही दाखवतच नाहीत. तसा तो प्रकार होता. आणि मग त्यांनी सांगितलं आणि मग या पुष्पलताबाई त्या 2-3 दिवसांनी एका बैठकीत गेलेल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये गुरुदेवांनी सहज असं बोललं की आजकाल ना काय लोक कुठेही जातात, काय काही कोणालाही भविष्य विचारायला जातात, काय करतात काय सांगता येत नाही म्हणे. आजकाल असं करणारे लोक आहेत असं त्या गुरुदेव बोलले. आणि मग दिवटे वैन्यांना मात्र ते बरोबर समजलं की आपण तिकडे गेलोय, हा गुरुदेवांनी आपल्याला संकेत दिलाय. आता काय होतं, एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर हे सगळं झालंय, मग त्यांच्या मनात ती जाचलं आणि मग सद्गुरूंना त्यांनी नमस्कार करताना मनोमन प्रार्थना केली की गुरुदेव माझं चुकलं, इथून पुढे मी कुठेही जाणार नाही. बघा, त्या ठिकाणी लगेच त्यांच्या चूक लक्षात आलं, त्यांनी कबूल केली. ती कबूल जाहीर केलीच पाहिजे असं नसतं बरं का. या मार्गात तुम्ही तुमच्या मनातनं ती चूक कबूल केलीत की ती सद्गुरू स्वरूपाला समजते. आणि माझे सद्गुरू हे अंतर्यामी आहेतच. समोर ती व्यक्ती कशाकरता आली आहे, काय केलंय, कुठे काय करते, हे सगळं त्यांना समजत होतं. आता या ठिकाणी त्यांना दिवटेंचे जे अनुभव 2-3 मी अनुभव सांगतोय. पुढे कौटुंबिक व्यवस्था म्हणून दिवटे आणि त्यांच्या पत्नी पुष्पलता हे येवल्यास राहण्यास गेले. हे त्यांच्या मुलाबाळांची लग्न आली असतील, काय असेल त्याप्रमाणे त्यांनी गेली आणि त्यांचं येवल्याला काही त्यांची कामं चालू होती, तर त्या ठिकाणी ते गेले तिकडे राहायला. आणि येवल्याला राहायला गेल्यानंतर तिथे भाड्याच्या घरात राहिले. ते भाड्याचं घर काही फार चांगलं नव्हतं. भाड्याचं घर काही फार म्हणजे चांगल्या अवस्थेत नव्हतं, पण आपण अडलेलो असतो, राहत होतो तिथे. ती हलायचं, माती पडायची, धूळ पडायची, सगळं असं होतं. आणि ते जे आता घर मालक हे बऱ्याच वेळा बॉसिंग करणारे मंडळी असतात. मग आम्ही तुम्हाला जागा दिली, मग तुम्ही आमच्याकडनं हे घ्या, तुमच्याकडनं हे घ्या, या माणसाकडनं हे, असंही सांगायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांनी एकदा काहीतरी त्या गाईच्या दुधावरनं काहीतरी सांगितलं आणि काय झालं की तो जो घर मालक होता त्याची जी एक नजर आहे ती काही या दिवटे वहिनींना चांगली वाटली नाही. काय असतं माहिती आहे का की या महिलांना एक सिक्स सेन्स असतो बघा. काय त्यांना एक तो अंगभूत गुण आहे परमेश्वराने दिलेला की कुठला पुरुष कोणत्या नजरेने बघतो हे त्यांना सत्कन कळू शकतो. आणि पण त्यामुळे त्यांना जरा असं वाटलं आणि एक दिवशी ते असे घरी आलेले होते आणि काहीतरी त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि थोडं त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्याबरोबर या दिवटे वहिनींनी त्यांना सांगितलं की आत्ता माझे मालक काही घरी नाहीत, मालक घरी आल्यावर तुम्ही या, मग आपण बोलू. आणि मग त्यांनी हे केलं. पण त्या म्हणजे दिवटे वहिनींना हे फार वाईट वाटलं की आपण काय आपल्याला इथे जागा पण चांगली मिळाली नाही, काय करावं. मग त्यांनी सद्गुरूंची जी प्रतिमा त्यांच्या घरात होती त्यापुढे प्रार्थना केली की गुरुदेव आपणच माझे तारणहार तर आपणच बघा. आणि काय झालं, 2-3 दिवसांनी दिवटे कुठं बाहेरून आले आणि म्हटले चल बरं आपल्याला जागा बघायला जायची. ते म्हटले काय जागा बघायला जायची. आणि मग त्यांना आश्चर्य वाटलं
की जागा बघायला जायची. म्हणजे काय आधी काही विषय झाला नाही, काही नाही, जागा बघायला जायची. मग ते गेले जागा बघायला. एक चांगली नवीन घर बांधलं होतं 2 मजली, आणि त्यातलं मला वाटतं पहिल्या मजल्यावरचं घर त्या घर मालकांनी यांना दाखवलं, आणि दाखवल्यानंतर सगळं त्यांना पसंत पडलं. आणि मग त्यांनी सांगितलं की मी स्वतः दत्तभक्त आहे, मी स्वतः दत्तभक्त आहे, ते मालक म्हणाले. आणि मला 2 दिवसापूर्वी स्वप्न पडलं, आणि स्वप्नात नगरचे क्षीरसागर महाराज आले होते, आणि त्यांनी मला सांगितलं की माझा एक भक्त इथे आलेला आहे, आणि त्याला तू जागा भाड्याने दे. काय? जागा भाड्याने द्या. आता त्यामुळे या मालकांनी, घर मालकांनी दिवटे यांचा शोध घेतला. म्हणजे बघा, उलटं झालं. जेव्हा जागा ज्याला पाहिजे तो जागेचा शोध घेतो, इथं घर मालकांनी दिवटे यांचा शोध घेतला, आणि ते त्यांच्या भावाच्या वगैरे साहित्याने विचारलं किंवा कोण इथं नगरून कोण आलंय, बदलून राहत आहेत कोण, सगळी माहिती काढली, आणि त्यांना बोलवलं, आणि ती जागा त्यांना दिली. म्हणजे सद्गुरू संकटमोचक पण आहेत. त्यांच्या प्रतिमेपुढे जी काही तुम्ही प्रार्थना कराल ती त्यांच्यापर्यंत पोचते, असा त्याचा तो अर्थ आहे. आणि या पद्धतीने त्या जागा मालकाच्या स्वप्नात आमचे सद्गुरू जातात, आणि त्या ठिकाणी सद्गुरू जातात, आणि त्या ठिकाणी त्यांना जागा द्या असं सांगतात, आणि त्यांना जागा मिळते, त्यांच्या समस्येचं निवारण होतं. हा सद्गुरूंचा जो अनुभव आला आहे हा अलौकिक अनुभव आहे, हा अलौकिक अनुभव आहे, हा भक्तवत्सलतेचा पण अनुभव आहे. आणि हे सगळे अनुभव कोणत्या गुणात बसवावे हे मला पण काही वेळेस प्रश्न पडतो, पण याला मी भक्तवत्सलताच म्हणेल की भक्ताच्या कायम पाठीशी राहणारे माझे सद्गुरू आहेत. बरं, या गोष्टी आम्ही जेव्हा त्यांना सांगतो ना, तेव्हा त्यांना मी काय कोणा स्वप्नात जात नसतं म्हणे. काय मी तुमचे स्वप्न देऊ कोणाचे? तर म्हणे ही शक्ती जी निर्माण झाली, ही शक्ती हे सगळं करत असते. म्हणजे शेवटी शक्ती जी आहे ती शक्ती कोणाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली आहे? तर त्यांच्या माध्यमातून आलेली आहे. शेवटी हा भक्तवत्सलतेचा हा जो अनुभव आहे दिवटे वहिनींचा आणि दिवटे कुटुंबाचा, की ज्यांना सर्वात मोठा मान स्वतःच्या चरणकमलाची पूजा जी दत्तात्रय निवासात सुरू झाली ती 1986 साली सुरू झाली, आणि त्याचा मान यांना दिला. त्यांच्यावर आलेलं एक संकट, हे संकटच होतं की एखाद्या स्त्रीकडे एखाद्या परपुरुषाने बघणं हे संकटच असतं. वेगळ्या दृष्टीने हे संकटच असतं. त्या संकटावरही त्यांना हे केलेलं आहे. आणि त्यांचं जो आजारपण होतं त्या आजारपणाबद्दल देखील दुसऱ्याकडनं तुमचे ते सद्गुरू तुमचं कल्याण करणारे आहेत असं वदवून घेणं हे देखील एक अंतर्यामी असल्याचाच भाग आहे. आणि पुढे त्याच्यानंतर म्हणजे मी सांगायला विसरलो, मध्ये एक संवाद असा आहे की एकदा सद्गुरूंनी बैठकीत त्यांना सांगितलं की आज मी तिकडे त्या फिरायला गेलो होतो, आणि त्या भागात एक मांत्रिक आहे, त्या मांत्रिकाला मी सांगितलं आता दिवटेंना अजिबात त्रास द्यायचा नाही. म्हणजे कोणाला कोण काय त्रास देतंय हे सगळं त्यांना माहीत असतं. फक्त या ठिकाणी आल्यानंतर सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून, गुरुवाक्यावर विश्वास ठेवून आपल्याला पुढे जावं लागतं, म्हणजे आपल्याला चांगले अनुभव येतात. हा त्यातला भाग आहे. श्री गुरुदेव दत्त.